राजा हे अख्खं घर तुझं आहे. तू कर ना. तुला तुला जे मनाला वाटेल ते कर. काय वाटतंय? नाचावं असं वाटतंय, बागडावं असं वाटतंय? बागड. काय वाटेल ते कर. बागड? तुला दगड म्हणायचंय का? अगं नाही नाही नाही. आता मी तुला अर्थ समजवत बसणार नाही अजिबात. कळलं ना? वाटेल ते कर. जे काही वाटतंय ते तू सगळं कर. ठीक आहे? यू नो व्हॉट ग्रॅनी आजी, मला जस्ट नाव एक गोष्ट ना रिअलाइज झाली. ती गावछाप होती ना, तेव्हा मला ऍक्च्युली मजा येत होती तिच्या अगेन्स्ट असं प्लॅनिंग प्लॉटिंग करायला, तिला त्रास द्यायला, तिला यू नो असं छळायला. आता आता लाईफ बोरिंग झाली आहे, काही टीच नाहीये, सगळं ट्राय पण हे सगळं ना तुझ्यामुळे होत आहे. तू नुसती बोल बच्चन आहे, बोलते आणि करत काय नाही. पार्टी देणार बोलत होती आणि ती पण दिली नाहीस. अगं पार्टी पार्टी काय चीज आहे? त्यात काय एवढं? करू की पार्टी आपण कधीही करू शकतो. लेट इट बी. आता तू पार्टी अजिबात प्लॅन करू नकोस. आता ही अनिका महाजन पार्टी प्लॅन करणार. ऐकतात आहे घर, हे अख्खं माझं आहे. सो मी आता माझ्या स्टाईलमध्ये पार्टी प्लॅन करणार. येस, ठरलं. पार्टीचा खर्च आहे ना सगळा मी देणार आहे. व्हॉट? थँक्यू ग्रॅनी आजी. लव यू. हे घे हे घे. बागड. छान वाटत, छान वाटतंय. म्हणजे माझा भाव होईत आहे. बाबा आता लवकर बरं व्हावं लागेल बरं का. आम्ही 2 दिवस तुमच्यापासून जरा दूर होतो ना, पण आता परत आलोय. आईला एक अर्जंट मीटिंग होती म्हणून तिला तिथे जावं लागलं, पण ती सुद्धा लवकर येईल. हा काय दादा? काय माझी चाडी माझी तक्रार करतोयस का राजांकडे? तुम्ही नव्हतात ना दोघं जण. दादाची खूप सेवा केली आम्ही. आज चेहरा बघितलास का जरा? असा खुल्लाय चेहरा, किती फ्रेश दिसतोय. सगळी फळफळावर पण खाल्ली ना. आणि आज खरं सांगू का, तू दिसतोयस ना समोर, त्यामुळे जरा जास्त फ्रेश दिसतोय. काय रे तुम्ही वाळिंजला गेला होता? तुला कसं माहित? अरे तू रागिणीला म्हणालास ना तसं. हा बोललो असेल, आता आठवत नाही. पुढे भेटलं का गावात? आत्या तुला का करायच्या आहेत ग चांभार चौकशा? हा का करायच्या आहेत? अरे चौकशी म्हणजे असं इतकं सहज विचारलं ना मी तुला. तर इतक्या लांब तुम्ही गेला होतात नाही का? कित्येक वर्षात गेला नव्हतात, आता इतक्या लांब गेलात म्हटल्यानंतर कोणीतरी भेटलं असेल की नाही वगैरे म्हणून विचारलं सहज. तसंही काय आता गौरी तर गेलीच ना. गेलीच आहे ना म्हणजे? म्हणजे ह्यो साहेब माझा भाव मुंबईत आहे. हो, आणि आता त्यांना शोधायला आपल्याला मुंबईला जावंच लागणार. हे बघ,
ते नवं कमळे, एवढं सगळं तुम्हाला त्या गावात कळालं. खरं आता पुढं काय करायचं ठरवलंस? आता पुढं जे काय हुडकायचं ते मुंबईतच. म्हणजे आता थेट मुंबई? अगं कमळे, पण एवढ्या मोठ्या मुंबईत हुडकणार कसं? हे बघ, ह्याच्यात गाडीचा नंबर नीट दिसत नाही. खरं RTO मधनं काहीतरी माहिती मिळू शकते की. कमळे, हे सगळं ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या मुंबईत कोणाला हुडकायचं म्हणजे गवताच्या गंजीत सुई हुडकण्यासारखं आहे. म्हणजे मला आता एक गोष्ट देण्यात यायला लागली आहे का माझी आई सारखं मला मुंबईला जाऊ नको असं का म्हणायची? तिला माझ्या शिक्षणाचा विरोध कोण नव्हताच. तिला मुंबई शहराचा विरोध होता आणि म्हणूनच मुंबईचं नाव काढलं का ती घाबरायची. तिला माहित होतं का माझा भाव मुंबईत आहे आणि म्हणून ती मला इथे येऊ देत नव्हती. तिला माझ्या जीवाची काळजी होती. त्या काकांनी आपल्याला हेही सांगितलं की तो माणूस परत आला होता वाळींज गावात चौकशी करायला तुझ्या आईची. म्हणजे त्यांना काळजी वाटत असणार तुमची. हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये. खरं सर, जर कमळीचा बाग एवढा वाईट नव्हता तर तो सरू काकीला इकडं का सोडून गेला? म्हणजे त्यांच्या संग घेऊन का नाही गेला? मला भी हाच प्रश्न पडलाय का निंगे की बघ, शक्यता लय हजार आहेत. कदाचित त्यांचा काहीतरी नाईलाज असेल किंवा कुणीतरी हे सगळं करायला त्याची भाग पडला असेल.